अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आज आहे शुक्रवार. सगळ्यांना शुभ शुक्रवार. बघा, आज भरपूर घरात माता लक्ष्मीची सेवा केली जाते, आपल्या कुलदेवीची सेवा केली जाते. तर घरातील कुलस्त्रीने, बघा, घरातील जी महिला आहे ती देखील लक्ष्मीचंच रूप आहे. जी कुलस्त्री आहे, कुलस्वामिनी आहे, आपल्या कुलस्वामींची सेवा करतोच आपण. पण आपल्या घरामध्ये दररोज जी महिला ही रोज सेवा करते त्या घरात कधीच कशाचीच कमी पडत नाही. म्हणजे आर्थिक समस्यांना, आर्थिक अडचणींना किंवा धन, आपल्याला आपल्या घरात धन शिल्लक राहत नाही किंवा पैशाला पैसा टिकून राहत नाही, अशा कोणत्याच समस्या आपल्याला येत नाही. त्यामुळे बघा, न चुकता तुम्ही रोज जे स्तोत्र सांगणार आहे त्या स्तोत्रांचं पठण करायला शिका. बघा, पैसा कोणाला नको आहे? तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला पैसा हवा आहे की नाही? पण कसा? बघा, पैशाशिवाय आजकाल या जगात काहीच नाही. माणसाला माणसं तर हवीच आहेत, पण पैशाशिवाय देखील आजकाल काही शक्य नाहीये. पण माणूस तोडून चालेल का? नाही. माणुसकी सोडून चालेल का? तर नाही. माणुसकी सोडायची नाही, माणसंही तोडायची नाहीयेत, पण पैशाला तितकंच महत्व आहे. पण बघा, पैसा, आपली घरातील जी प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर राहावी, ती टिकून राहावी, यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहेत. हे छोटे छोटे सेवा, या छोटे छोटे उपाय हेच आपल्याला कामी येतात बरं का. आणि हे उपाय केल्यामुळे आपल्या घरातील भरपूर प्रमाणातील ज्या आर्थिक अडचणी आहेत, आर्थिक संकट आहेत, ते नष्ट होण्यास मदत होत असते. त्यामुळे नक्कीच तुम्ही दर शुक्रवारी कमीत कमी होईना किंवा रोज रोज, बघा, जास्त वेळ लागणार नाहीये आपल्याला रोज या सेवा करायच्या आहेत. आता बघा, आपल्या घरामध्ये सायंकाळच्या वेळेस आपण या सेवा करायच्या आहेत. आता सायंकाळच्या वेळेसच काम, बघा, लक्ष्मी माता दिवसातून विष्णू पुराणात देखील सांगितलेलं आहे की लक्ष्मी माता दिवसातून 4 वेळा आपल्या उंबऱ्याशी येत असते, 4 वेळा आपल्या दाराशी येत असते. आणि सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे एकतर ब्रह्ममुहूर्ताची आणि दुसरी म्हणजे संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ आहे. बघा, घरामध्ये सतत कटकटी असतात, सतत भांडणं असतात, आपण खूप स्ट्रगल करतो आपल्या जीवनामध्ये, खूप मेहनत घेतो, पण त्या मेहनतीला कुठेतरी कष्टाचं फळ मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा असते की नाही? असते. पण आपल्याला कुठेतरी कमी पडतो आपण भरपूर. आता या सगळ्या प्रवासामध्ये, म्हणजे या जीवनामध्ये किंवा आपण जे जीवन सध्या जगतोय त्या जीवनामध्ये आपल्याला पैशाशिवाय किंवा कष्टाशिवाय पर्यायच नाहीये. कष्ट केल्याशिवाय कोणतंच धन आपल्याला किंवा घबाड आपल्याला कुठलंच घावणार नाहीये. किंवा नुसती सेवाच केली, कष्ट केलंच नाही, मी फक्त सेवा करणार आणि फक्त घरात बसणार, सेवा कष्ट करणारच नाहीये, तर तुमच्या हातात काही लक्ष्मी माता येणार नाही, म्हणणार नाही, बाबा तू माझी सेवा केलीच, आता घे, तुला पैसे पाहिजे तेवढे घे तुझ्या हातात. कष्ट करायची. कष्टाला नशिबाची साथ मिळत नसते, ती नशिबाची साथ आपल्याला मिळत असते. कुठेतरी आपले कर्म, कुठेतरी आपले प्रारब्ध जे खराब असतात ते कुठेतरी चांगले व्हायला, सुधारायला मदत होत असते. त्यामुळे आपल्याला या सेवा करायच्या असतात. आपल्या कुलस्वामिनीचा वरदहस्त आपल्यावरती राहावा, आपल्या कुलस्वामींचं रक्षण कवच, सुरक्षा कवच आपल्या घरावरती राहावं, प्रत्येक घरातील व्यक्तीवरती तिचा वरदहस्त राहावा, माता लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये वास करावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाची इच्छा असते. पण काही काही वेळेस ना, छोटे छोटे उपाय व छोटे छोटे तोडगेच आपल्याला कामी येत असतात. आणि हे उपाय किंवा या सेवा केल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा देखील भरपूर प्रमाणात होत असतो. आता बघा, काय करायचं? आता माता लक्ष्मीला जे प्रिय आहे तर ते आपण करतच असतो. म्हणजे बघा, आता धनलक्ष्मी कुंचमची सेवा असेल, आता ते भरपूर प्रमाणात सगळीकडे व्हायरल आहे, धनलक्ष्मी कुंचमची सेवा. आता ती कशी करायची ते देखील तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पण लवकरच मी तुम्हाला प्रात्यक्षिक व्हिडिओ देखील, म्हणजे मी असं तोंडी तर तुम्हाला सांगितलेलं आहे, पण प्रात्यक्षिक देखील करून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, लक्ष्मी मातेला काय आवडतं? कमळगटाची मणी, ते माता लक्ष्मीनेच, म्हणजे माता लक्ष्मीला त्या प्रिय आहेत. त्याच पद्धतीने लवंग असेल, हिरवी वेलची असेल किंवा पिवळ्या कवड्या असतील, पिवळ्या कवड्या देखील माता लक्ष्मीची उत्पत्ती आहे. या सेवा माता लक्ष्मीला प्रिय आहेत आणि त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. म्हणजे या माता लक्ष्मीला आपण देणारच आहोत. पण याच्या व्यतिरिक्त आपण काय करणार आहोत माता लक्ष्मीसाठी? आपल्याकडून काय इच्छा आहे तिची की आपण त्या काय करावं तिच्यासाठी? तर आपण तिच्यासाठी सेवा करायची आहे. बघा, सगळेच देव सेवेची भुकेलेली आहेत, त्यामुळे सेवा करायची. आणि घरामध्ये बघा, संध्याकाळच्या वेळेस कधी कधी असं भक्कास वाटतं, आपल्याला काय करावंसं वाटत नाही. अशा वेळेस देखील बघा, काय करायचं? संध्याकाळच्या वेळेस, सायंकाळचे दिवे लागण्याच्या वेळेस 6, 6:15च्या वेळेस सगळे दरवाजे, खिडक्या उघड्या ठेवायच्या. काही किडे वगैरे आतमध्ये येत नाही. तुमच्या सेफ्टी, म्हणजे तुमच्या खिडकीला जर जाळी असेल तर ती जाळी लावून ठेवायची. काही किडे वगैरे मच्छर आत येत नाहीत. थोडा वेळ ठेवायचे आहे आणि नंतर तुम्ही बंद केला तरी चालेल. पण हवा खेळती राहू द्या, व्हेंटिलेशन थोडंसं घरात होऊ द्या, थोडीशी पॉझिटिव्हिटी येऊ द्या. कारण घरामध्ये सतत ते असं उदास वातावरण असल्यामुळे, घरामध्ये सतत उदास वातावरण असल्यामुळे आपल्याला करमत देखील नाही. आपल्याला आळसवाणं होतं, सारखं आळस देऊन देऊन डोळ्यातनं पाणी येतं, डोकं दुखतं, जड वाटतं, असं वाटतं की काहीच करू नये.
काही दिवाबत्ती देखील जीवावर आली तर आपण करतो. तर असं करू नका. सायंकाळचे दिवे लागण्याच्या वेळेस सगळे दिवे, दरवाजे, खिडक्या उघड्या करायच्या. नंतर सगळ्या घरातल्या लाईट्स, तुमची जे रूम्स वापरत नसाल त्या देखील लाईट्स चालू करायच्या. सगळ्या लाईट्स वगैरे चालू केल्यानंतर मग आपल्याला दिवे लावायचे आहेत. माता लक्ष्मीला प्रिय अशी तुम्हाला सेवा करायची आहे. आता ते सेवा कशा पद्धतीने करायची व कोणती करायची हे देखील तुम्हाला मी सांगते. कधी कधी असं होतं बघा, एखादी व्यक्ती असते, त्या व्यक्तीला भेटल्यानंतर देखील तिचे म्हणजे सतत वाईट बोलायचं. आपलं सगळं चांगलं चाललेलं आहे, माहिती आपल्या घरात सगळं चांगलेलं आहे, पण काही तर असतं की नाही, म्हणजे कमीच पडतं. किती जरी भेटलं तरी ते कमीच पडतं. म्हणजे माझ्या घरात हेच नाहीये, माझ्या घरात तेच नाहीये, हे आहे तसं आहे. म्हणजे त्या व्यक्तीचे रोजचे तेच 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 गाणे ऐकून आपल्या मनावरती देखील परिणाम होत असतो. म्हणजे तिची निगेटिव्हिटी जी आहे ते आपल्या मनावरती देखील बिंबवत असते व आपल्या शरीरावरती देखील निगेटिव्हिटीचा असर होत असतो. त्यामुळे देखील आपल्याला आळसवाण होत असतं. तर अशा लोकांच्या संपर्कात जरा कमी राहायचं. आणि जर राहणं शक्य नसेल, म्हणजे बघा कधी कधी शेजारचेच असतात आणि आपल्याला रोजचं ते येणं जाणं असतं, तर अशा वेळेस ह्या कारण ऐकून ह्या कारण सोडून द्यायचं. नंतर त्यांचं कारण ऐकून ऐकून आपण आपल्या घरात येतील तेच कारण गायला लागतो. बघा, कमी पैशात, पैसा महत्वाचाच आहे आपल्या जीवनात, पण त्या पैशावर किती अवलंबून राहायचं. त्याच पद्धतीने जेवढा आहे पैसा तेवढ्याच लक्ष्मीमध्ये, तेवढ्याच पैशामध्ये कसं खुश राहायचं, कसं आनंदी राहायचं, हे देखील तितकं सोपं व अवघड, तितकं सोपं व अवघड असं गणित आहे. एवढं लक्षात घ्या, गणितच आहे. कारण पैसाच बोलतो, म्हणजे पैसाच बोलतो. पैसा पैसा बोलत आहे, तुम्हाला देखील माहित आहे. तर पैसा कसा बोलतो, तर बघा, पैशाने माणूस देखील दुरावतो आणि पैशाने माणूस देखील जवळ येतो. एवढं लक्षात घ्या. पैसा ज्यावेळेस आपल्याकडे नसतो त्यावेळेस आपल्याला कोण किंमत देखील देत नाही. आणि ज्यावेळेस आपल्याकडे पैसा येतो, जो आपल्याला किंमत देत नव्हते ते देखील आपल्याकडे पळून पळून येतात. असं देखील आहे. म्हणून पैशाला पैसे माणसं जोडतात देखील आणि पैसा माणसाला तोडतो देखील. त्यामुळे जितका पैसा आहे तितक्यात कसं खुश राहायचं, तितक्या आपल्या घरामध्ये जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्याच समाधानी कसं राहायचं हे शिकणं तितकंच महत्वाचं आहे. पण बघा, आपल्या घरातील लक्ष्मी, प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील कुल स्त्रीने सायंकाळच्या वेळेस सेवा करायची आहे. तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. शक्य झाल्यास उंबऱ्यावरती एक दिवा लावायचा आहे, उंबऱ्याच्या जवळ लावायचा आहे किंवा तुळशीच्या जवळ लावायचा आहे. कारण माता लक्ष्मी उंबऱ्यातूनच आपल्या घरामध्ये येत असते आणि असं केल्यामुळे जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, ती उंबऱ्यावर जाऊन नष्ट होत असते व घरामध्ये व्हेंटिलेशन देखील झालेलं असतं. पॉझिटिव्हिटी, सकारात्मक एनर्जी देखील घरामध्ये प्रवेश करत असते. घरात त्या दिवशी दिवे लावल्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती लावायची व सायंकाळच्या वेळेस सगळ्यात माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारं कनकधार स्तोत्र अत्यंत प्रिय आहे, अत्यंत प्रिय आहे. युट्यूबला लावून द्या, श्रवण करायचं आहे. फक्त मनापासून श्रवण करायचं आहे. युट्यूबला लावून द्या आणि तुम्ही श्रवण करायला सुरुवात करा. कनकधारा स्तोत्रमचे एकदा पठण करा. नंतर महालक्ष्मी अष्टकम 16 वेळा पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय, ज्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय अशा सेवा आहेत त्याच तुम्हाला मी सांगत आहे. महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला बोलायचं आहे. 1 ते 8 ओवीपर्यंत तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम बोलायचं आहे. 9व्या ओवीपासून तुम्हाला फलश्रुती बोलायची आहे. अशा पद्धतीने महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला बोलायचं आहे. त्याच पद्धतीने श्री सुक्तम देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय सेवा आहे. बघा, श्री सुक्तम 16 वेळा बोला किंवा तुम्ही 1 वेळा बोलायचं आहे आणि नंतर तुम्हाला 1 वेळा फलश्रुती बोलायची आहे. तुमच्या इच्छेने बघा, 16 वेळा शक्य नसेल तर 1 वेळा, तर तुम्हाला रोज न चुकता 1 वेळा, 1 वेळा कनकधार स्तोत्रम, 1 वेळा महालक्ष्मी अष्टकम, 1 वेळा श्री सुक्तम, 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम बोलता येत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून द्या. संस्कृत मध्ये शब्द असल्यामुळे थोडेसे अवघड येतात व ते स्पष्ट बोलले नाही गेले तर ते सेवा आपल्याकडून घडत नाही कधी कधी. त्यामुळे युट्यूबला लावून द्या, श्रवण करून करून तुमची ती पाठ होईल. 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम, 1 वेळा व्यंकट स्तोत्र संस्कृत मध्ये सोपं आहे, तरी सुद्धा तुम्हाला बोलता येत नसेल तर युट्यूबला लावून द्यायचं आहे, फक्त श्रवण करायचं आहे. त्याच पद्धतीने बघा, सायंकाळच्या वेळेस भक्तिमय गीत लावल्यामुळे देखील खूप प्रसन्न वाटतं, घरामध्ये खूप एनर्जेटिक वाटतं की घरामध्ये कोणती तरी अदृश्य शक्ती आहे, आपल्या घरामध्ये कोणती तरी शक्ती आहे असं आपल्याला जाणवू लागतं. म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जीचा आपल्या घरामध्ये वास झालेला असतो. त्याच पद्धतीने बघा, संध्याकाळच्या वेळेस आवर्जून तुम्ही कापूर आणि भीमसेनी कापूर व 2 लवंग अशा एकत्रितरित्या जाऊन घरामध्ये धूर करायचा आहे. भक्तिमय गीत लावलेली आहे त्यावेळेसच करायचं आहे. टॉयलेट, बाथरूम सोडून बाकीच्या ठिकाणी तुम्हाला हात धूर फिरवायचा आहे सगळ्या घरामध्ये. त्याच पद्धतीने तुम्ही 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र बोलायचा आहे. त्याच पद्धतीने 16 वेळा कुबेर मंत्र बोला. त्याच पद्धतीने तुम्ही 16 वेळा किंवा 1 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राची. आपण कोणतीही सेवा करत असो, आपली जी नित्य सेवा आहे ती विसरायची नाही, ती चुकायची नाहीये. 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे, नंतर 1 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राची, 1 वेळा तारक मंत्र हा आपल्याला सोडायचाच नाहीये.
करायचं म्हणजे करायचंच आहे. आपल्याला जी सेवा नित्यसेवा आहे ती चुकवायची नाहीये. नित्यसेवेसोबत आपल्याला या सेवा करायच्या आहेत. त्यामुळे माता लक्ष्मीच्या आता तुम्हाला सांगितले, एक वेळा कनकधारा स्तोत्रम, एक वेळा महालक्ष्मी अष्टकम, एक वेळा तुम्हाला श्री सुक्तम, एक वेळा व्यंकटेश स्तोत्र व एक वेळा विष्णू सहस्त्रनाम, एवढ्या तुम्हाला सेवा माता लक्ष्मीच्या करायच्या आहेत. आवर्जून जी कुलस्त्री आपल्या घरामध्ये रोज सायंकाळच्या वेळेस किंवा लक्ष्मी माताच्या येण्याच्या वेळेस तुम्ही जी ही सेवा करते, तिच्या घरात कधीच आर्थिक समस्या उद्भवत नाहीत, आणि जरी उद्भवल्या तर त्या इतक्या टोकाच्या नसतात की आपल्याला त्याची चांगलीच झळ बसेल. त्यामुळे नक्कीच या सेवा करा व नक्कीच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद किंवा माता लक्ष्मीचा अखंड वास तुमच्या घरामध्ये नक्कीच होणार आहे. भरपूर लोक कवड्यांची 40 दिवसांची सेवा देखील करतात बरं का. जर तुमची जरी इच्छा असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. तुमच्यापर्यंत 40 दिवसांची सेवा कवड्यांची कशा पद्धतीने करायची या संबंधीचा व्हिडिओ लवकरच मी घेऊन येईल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.